लाडक्या बहिणींनो, तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होते मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल, कधी जमा होईल. तुम्ही सर्वच जण वाट बघत होते. बघा, खुशखबर आली, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आली. तर बघा, सांगितलं जात होतं की पैसे मे महिन्याचे येतील असं सांगितलं जात होतं आणि पैसे काही आले नाही. आणि बघा, आताच बहिणींच्या खात्यात आता 2 महिन्याचे पैसे येणे सुरू झाले. 2 महिन्याचे आता कसे तुम्हाला सांगतो. पहिले एकच मे महिन्याचे पैसे सांगितले जात होते की मे महिन्याचेच पैसे लाडक्या बहिणींना 1500 रुपये येतील असं सांगितलं जात होतं. परंतु आता अपडेट जी आलेली आहे, ही अपडेट ऐकून तुम्ही सर्वजण खुश होणार आहात. कारण सुरुवात झाली आजपासून. आता डायरेक्ट थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात बघा किती रुपये आले. तर बघा, प्रूफ पण दाखवतो, सर्व माहिती देतो. बघा, तर मे महिन्याचे 1500 रुपये तर आलेच, परंतु त्यासोबत अजून 1500 रुपये आले. आता हे 1500 रुपये कशाचे? पुन्हा तर जून महिन्याचे. बघा, या चालू महिन्याचे जून महिन्याचे पण 1500 रुपये या मे महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला येणे सुरू झाले. तर टोटल 3000 रुपये डायरेक्ट थेट खात्यात बहिणींच्या. तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. तर बघा, ज्यांना पैसे आले त्यांनी यस म्हणा आणि ज्यांना नाही आले असेल त्यांनी नो म्हणा. आणि ज्यांना पैसे आले त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. सर्व अपडेट तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही वाट बघत होते पैसे कधी जमा होतील खात्यामध्ये, पैसे केव्हा खात्यामध्ये येतील याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आली. तुम्ही जी वाट बघत होते ना, ती वाट तुमची आता संपली. वाट संपली. सर्वात मोठी खुशखबर आली. वाट संपलेली आहे. आता सर्वात मोठी आनंदाची अपडेट म्हणजे बघा बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये येणे सुरू झाले. सर्वात मोठे आनंदाचे अपडेट. तर बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे आले. तर बघा, जिल्हा महत्त्वाचा आहे. आज कोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहेत हे 2 महिन्याचे ते सांगतो. आणि तुमचा जो पण जिल्हा असेल त्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील तर तुमच्या जिल्ह्यात किती वाजता आज पैसे येणार आहेत त्याबद्दल पण सांगतो. सर्व माहिती आलेली आहे. सर्व तुम्हाला सांगतो मी. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही काय करा, पहिले या व्हिडिओला आताच लाईक करा बरं या व्हिडिओला, कारण माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना, चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला ऑथेंटिक सत्य माहिती आणि सर्वप्रथम अपडेट फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आणि बघा, आज आपण आजच्या ताज्या बातम्या बघणार आहोत. आजच्या बातम्या बघणार आहोत. बातम्या फार महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आजच्या ताज्या बातम्यामध्ये आपण सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वाच्या ज्या काही बातम्या समोर आलेल्या आहेत त्या बातम्या संदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी माहिती भेटणार आहे की तुम्हाला पुन्हा यूट्यूबवरती दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. याच व्हिडिओमध्ये सर्व आजच्या ज्या काही सर्व बातम्या आहेत, सर्व बातम्या, कामाच्या बातम्या. हे बघा, आता बातम्या तर भरपूर बातम्या असतात, परंतु यामध्ये ज्या कामाच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत, त्याच बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे, त्याबद्दल पण आपण अपडेट आता बघूया. चला, आता तुम्ही सर्वांनी इथून शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्व माहिती नीटपणे समजून घ्या, कारण माहिती तुमच्यासाठी दमदार आहे. सर्वात मोठी अपडेट आहे बहिणींनो. व्हिडिओ इथून तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे. चला, आता तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व अपडेट मी आता सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट तुमच्यासाठी. बघा, मे महिन्याचा हप्ता तर आलाच, परंतु या मे महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला जून महिन्याचे पैसे पण आले. मे आणि जून दोन्ही हप्ते एकत्र 3000 रुपये एकत्र. तर अपडेट जे आहे नीटपणे समजून घ्या. तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात महत्त्वाची, सर्वात मोठी अपडेट तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे. आणि हो, ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस म्हणा. आणि बघा, जरी पैसे आले असेल तर यस म्हणा. उगाच काही माहिती कमेंट बॉक्समध्ये सांगू नका. जरी खरोखर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील तर यस टाईप करा. जरी नाही जमा झाले असतील तर नो म्हणा. सिंपल आहे. ओके, एवढं तुम्ही टाईप करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही
जी माहिती आता बघणार आहात तुम्ही सर्वजण आता खुश होणार आहात, कारण एवढी सर्वात मोठी खुशखबर आहे ना बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे. सोबत ताज्या बातम्या पण कामाच्याच बातम्या आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता तुम्हाला सांगतो मी. हे बघा, ज्या बहिणीचं आधार कार्ड जे आहे बँकेशी लिंक आहे अशा बहिणींना पैसे आले. DBT एनेबल आहे अशा बहिणींना पैसे आले. ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्या बहिणींना पैसे आले. हे बघा, भरपूर बहिणी अपात्र देखील झालेल्या आहेत. आता अपात्र तुम्ही झालेला असाल तर तुम्हाला पैसे येणार नाही बरं, नाहीतर मग तुम्ही म्हणाल की मला पैसे आले नाही, बाकीच्या बहिणींना तर पैसे आले. कारण तुम्ही अपात्र झालेला आहेत काही बहिणी, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाही. तुमच्याजवळ 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे. 2-2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे. या काही निकष लाडकी बहीण योजनेमध्ये बनवण्यात आलेले आहेत. चला आपण आता जाणून घेऊया सर्व अपडेट खुशखबर लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर बघा, सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा. शिंदे सरकार, एक मिनटं, हां हे बघा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना, शिंदे सरकार असताना एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाची योजना जी आहे, एक महत्त्वाची योजना सुरू केली. त्या योजनेचे नाव म्हणजे लाडकी बहीण योजना. तर बघा, एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. सरकारसाठी एक योजना जी आहे ती गेम चेंजर ठरली आहे. तर या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाल्याचे म्हटले जाते. आता महायुतीचे सरकार असून फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान याच योजनेबाबत सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला जात आहे. तर बघा, काय निर्णय घेतला जात आहे ते समजून घ्या तुम्ही सर्वांनी. सर्वात मोठी बातमी आहे ही, माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. एवढी माहिती मी तुमच्यासाठी गोळा करून आणत असतो, हे फक्त तुमच्यासाठी मी आणत असतो. ही माहिती समजून घ्या तुम्ही. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व अपडेट मी नीटपणे समजून सांगतो. हे बघा, योजनेबाबत सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. दरम्यान मे महिन्याचे पैसे अजूनही महिलांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मे आणि जून महिन्याचे पैसे एकदमच महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. सरकार या बाबतीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. बघा, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींनो. तर बघा, एकदमच महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे आणि जून महिन्याचे एकत्र पैसे एकदमच येण्याची शक्यता, जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याबाबत निर्णय जो आहे, याबाबत सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे आनंदाचे अपडेट. हे बघा, तुम्हाला पैसे जे आहेत 2 महिन्याचे 3,000 येऊ शकतात जरी निर्णय घेतला तर. बरं, तर निर्णय अजून घेतलेला नाही, परंतु जर निर्णय झाला तर तुम्हाला 2 महिन्याचे पैसे येतील. परंतु आता सुरुवात झालेली आहे. जरी तुम्हाला फक्त मे महिन्याचेच 1,500 रुपये आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नाहीतर मग तुम्हाला 2 महिन्याचे 3,000 रुपये आले असतील तर ते पण सांगा. ओके, जर तुम्हाला फक्त मे महिन्याचेच पैसे 1,500 रुपये आले असतील तर तुम्हाला एकाच महिन्याचे पैसे देण्यात आले आहे. जरी 3,000 रुपये आले तर 2 महिन्याचे पैसे होतील. चला आता मे महिना आणि जून महिन्यासंदर्भात सर्वात मोठी आनंदाची अपडेट आपण आता इथे बघणार आहोत. बघा, आता मे महिना आणि जून महिन्याचे 3,000 रुपये संदर्भात सर्वात मोठी अपडेट. तर बघा, जून महिन्याच्या 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. हा सण महिलांसाठी विशेष असतो. त्यामुळे कदाचित वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मे आणि जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच महिलांच्या खात्यात एकदम 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. बघा, सर्वात मोठी अपडेट. तर बघा, 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. लाडक्या बहिणींना 10 तारखेला काय आहे? 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. तर या वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांसाठी
हा जो दिन आहे हा विशेष असतो आणि या 10 तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या खात्यात एकदम 3,000 रुपये जमा होऊ शकतात बहिणींनो. 2 महिन्याचे, मे महिन्याचे आणि जून महिन्याचे 1500 एकूण 3,000 रुपये वटपौर्णिमेच्या दिवशी 10 तारखेला तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. आलं लक्षात. पुढे बघा, अर्जाची केली जाते पुनर्तपासणी. बघा, प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाकडून अर्जाची पुनर्तपासणी केली जात आहे. आतापर्यंत राज्यात 11 लाख लाडक्या बहिणी यासाठी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. महिलांची नावे वगळण्यात येत असल्याने दर महिन्यातील यातील लाभार्थी आकडे बदलत आहेत. तर संभाजीनगर जिल्ह्यात 9,32,250 महिला या योजनेसाठी सध्या लाभ घेत आहेत. तसेच एक महत्त्वाची माहिती म्हणजे 2100 रुपयाची प्रतीक्षाच. बघा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकारने ही रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अर्थसंकल्पात याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आली नव्हती. आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम वाढवण्यात येईल असे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. यासाठी लाभार्थी महिलांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. ओके. त्यानंतर एक अपडेट अजून आहे, ती अपडेट पण बघून घेऊ. हे बघा, 1500 की 500 रुपये. हे बघा, शासकीय योजनांचा आर्थिक लाभ मिळवणाऱ्या महिलांना 500 रुपये देण्याबाबत ही कारवाई सुरू झाली आहे. या महिलांना शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला 12,000 मिळतात. त्यांना आता लाडकी बहीण योजनेमार्फत 500 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बघा, आता एक अपडेट सांगतो तुम्हाला, सिंपल सोप्या भाषेत समजून घ्या. हे बघा, आता काही बहिणींना जर 1,000 रुपये दुसऱ्या योजनेमार्फत मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत त्या बहिणींना 500 रुपयेच मिळतील. आलं तुमच्या लक्षात. तर ही अपडेट तुम्हाला समजली. कारण तुम्हाला ऑलरेडी एखाद्या योजनेमार्फत तुम्हाला 1,000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 1,500 रुपये मिळतात, बरोबर. मग ते 1,000 रुपये जर तुम्हाला दुसऱ्या योजनेमार्फत मिळत असतील तर हे 1,000 मायनस केलं तर मग उरतात 500. तर सरकार तुम्हाला 500 रुपये देईल. मग आलं तुमच्या लक्षात. त्यानंतर 2100 रुपयाची प्रतीक्षाच. बघा, 2100 रुपये संदर्भात सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये देऊ, परंतु 2100 रुपये तुम्हाला आता सध्या तरी मिळणार नाही. पुढे चालून जसे जशी आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम वाढवण्यात येणार आहे. आता सध्या तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे. 2100 रुपये संदर्भात निर्णय झालेला नाही. आलं लक्षात. त्यानंतर अजून एक महत्त्वाची अपडेट, लाडक्या बहिणींची पुनर्तपासणी केली जात आहे. यामध्ये पुनर्तपासणीमध्ये सर्व चेक होणार आहे. कागदपत्रे, जरी चुकीचे कागदपत्रे असेल, जरी अपात्र असून लाभ घेत असाल तर मग तुम्हाला पात्र केलं जाईल आणि कारवाई देखील होऊ शकते. हे सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत. त्यानंतर बघा, आता महत्त्वाचे अपडेट, लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे येऊ शकतात. अजून सुरुवात झाली नसेल तर चेक करत राहा. ज्यांना पैसे आले असतील त्यांनी यस म्हणा, ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नाही म्हणा. तर जवळपास 10 तारखेला सर्व बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे आणि जून महिन्याचे दोन्ही महिन्याचे पैसे येऊ शकतात बहिणींनो. आलं तुमच्या लक्षात. चला आता आजच्या ताज्या बातम्या बघा. आता तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला दिली. बहिणींनो, खातं चेक करत राहा. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला मी सांगितली. चला, आजच्या ताज्या बातम्या ज्या आहेत, ताज्या बातम्या समजून घ्या. आता पहिली बातमी समोर आलेली आहे, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी, हवामान तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला. बघा, तर मान्सून यंदा दरवर्षीपेक्षा लवकर दाखल झाला. मान्सून वेगाने दाखल झाला खरा, पण आता त्याने विश्रांती घेतली आहे. सध्या राज्यात मान्सून मंदावला असून काहीच ठिकाणी पाऊस पडत आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वी राज्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढलं, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. आता शेतकऱ्यांना पुढचं नियोजन करायचे आहे. त्याबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तर बघा, जो महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे ना, तो तुम्ही नीटपणे समजून घ्या. जे काही हवामान अभ्यासक आहेत पंजाबराव डंक यांनी महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. तर शेतकरी बंधूंनो, बघा महत्त्वाचा सल्ला काय देण्यात आलेला आहे. तर 1 जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो. मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे. चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिला आहे. ओके. तर काय सांगितलं आहे, चांगले बियाणे आणि खत देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला दिलेला आहे. ओके. पुढे बघा, राज्यातल्या हवामान खात्याने 10 जूनपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला दिला आहे. दुसरीकडे पंजाबराव डंक यांनी
1 इंच ओलावा असलेली जमिनी पेरणीसाठी पोषक असल्याचं सांगितलं आहे. तर बघा त्यांनी अजून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. तर यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की चांगले बियाणे आणि खतं शेतीची मशागत करण्यासाठी देण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर 10 जूनपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नका, 10 जूनपर्यंत तुम्ही थांबा असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बघा दुसरीकडे 1 इंच ओलावा असलेली जी काही जमीन आहे, 1 इंच ओलावा असलेली जमीन ही पेरणीसाठी पोषक असते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. सर्वात मोठी बातमी ती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ती. चला आता पुढील बातमी तुम्ही समजून घ्या. चला, बातमी नंबर 2 बघा. तर बातमी नंबर 2 आहे, पुणेकरांनो काळजी घ्या, कोरोनाचा धोका वाढला, सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात, 24 तासात इतक्या रुग्णांना लागण. बघा, तर कोरोना संदर्भात ही सर्वात मोठी बातमी आहे. खास करून पुणेकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण बघा कोरोनाचा धोका वाढला आहे, सर्वाधिक सक्रिय रुग्ण जे आहेत ते पुण्यात आहेत, 24 तासात इतक्या जणांना लागण झालेलं आहे. बघा माहिती, बघा सर्व माहिती आलेली आहे. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातही कोरोना रुग्णात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात सक्रिय कोरोना रुग्णांचा जो काही आकडा आहे तो वाढला असून मुंबई, पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ झाली आहे. राज्यात आता सर्वात जास्त सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. बघा, सर्वात जास्त रुग्ण जे आहेत ते पुण्यात असल्याची जी काही माहिती ती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांनो सावधान राहा, कारण सर्वात जास्त रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आलेली आहे. एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. बघा, राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महापालिका, मुंबईत 22, ठाण्यात 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 अशी सक्रिय रुग्णांची संख्या आहे. यामध्ये सर्वाधिक जे रुग्ण आहेत हे पुण्यात आहेत. पुण्यामध्ये 25 रुग्ण आढळलेले आहेत सर्वाधिक. हे बघा, राज्यात 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 11,501 हे बघा टोटल आकडा बघा. 1 जानेवारी 2025 पासून ते आतापर्यंत एकूण 11,501 एवढ्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 814 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यातील आता 300पेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या राज्यात एकूण 506 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मागील आठवड्यात कोल्हापूरमधील एका महिलेचा तर वसईतील एका पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बघा, तर कोरोना संदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती. तर पुणेकरांनो काळजी घ्या, कोरोनाचा जो काही धोका आहे तो वाढला आहे आणि सर्वाधिक सक्रिय रुग्ण जे आहेत ते पुण्यात असल्याचं समोर आलेलं आहे. चला, ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा आता. चला, बातमी नंबर आता बघा तुम्ही 3 सर्वात मोठी बातमी आहे ही बातमी बघा. त्यानंतर एक चौथी बातमी आपण बघणार आहोत आणि व्हिडिओ थांबूया. तर छोटीशी माहिती बाकी, अजून थोडं 2-4 मिनटं म्हणजे 5-1 मिनटं बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, तिसरी महत्त्वाची बातमी, ATM मधून पैसे काढणे महागणार, ही बँक 23 रुपये चार्ज आकारणार. बघा, सर्वात मोठी बातमी आहे. तुम्ही आता सर्वजण ATM वापरतात, ATM ओके, ATM तुम्ही सर्वजण वापरतात. तर आता ही बँक 23 रुपये चार्ज आकारणार आहे. तर काय बातमी आहे नीटपणे समजून घ्या, जाणून घ्या. हे बघा, आपल्याला पैशाची गरज भासल्यास आपण तात्काळ ATMच्या दिशेने धाव घेतो. मात्र आता ATM मधून पैसे काढणे मागणार आहे. खाजगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या ॲक्सिस बँकेने आता व्यवहार शुल्क ट्रान्झॅक्शन फी वाढवण्याचा विचार घेतला आहे.
बँकेने बचत आणि ट्रस्ट खात्यांसाठी हे बघा बचत आणि ट्रस्ट खात्यांसाठीच्या टॅरिफ रचनेत बदल केला आहे। त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला ATMमधून पैसे काढताना जास्त शुल्क मोजावे लागणार आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया। हे बघा RBIच्या अधिसूचनेनंतर शुल्कात वाढ झालेली आहे। ॲक्सिस बँकेने बचत आणि ट्रस्ट खात्यासाठीच्या टॅरिफ रचनेत बदल केला आहे। या अंतर्गत ATMची ट्रान्झॅक्शन फी वाढणार आहे। याआधी RBIने एक अधिसूचना जारी केली होती। यात बँकांना मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून जास्तीत जास्त 23 रुपये शुल्क आकारण्याबाबत सूचना करण्यात आली होती। त्यानुसार आता शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर बघा आता तुम्ही ATM यूज करतात, ATMमध्ये तुम्हाला एक लिमिट दिलेली असते, लिमिट नीटपणे समजून घ्या, सिंपल सोप्या भाषेत सांगत आहे। आता जी बातमी तुम्हाला वाचून दाखवली, वाचल्यानंतर मी तुम्हाला सोप्या भाषेत पण सांगत असतो। हे बघा आता ATMची लिमिट असते, नीटपणे समजून घ्या बरं। ATM ओके, ATMची लिमिट असते। सपोज तुमची 10,000ची लिमिट आहे, एका दिवसात तुम्ही 10,000 रुपये फक्त काढू शकता। हे 10,000 रुपये काढल्यानंतर ही लिमिट तुमची संपल्यानंतर मग पुढे तुम्ही जे पण पैसे काढाल त्यासाठी 23 रुपये आकारले जातील, फी आकारली जाईल। म्हणजे तुम्ही पैसे काढू शकता, परंतु त्यासाठी एक्स्ट्रा तुमचे 23 रुपये कटणार आहेत। म्हणजे त्यानंतर तुम्ही 500 रुपये काढले तर त्यामधून मायनस 23 रुपये होतील। म्हणजे 500 काढले आणि तुमच्या खात्यामध्ये 523 रुपये आहेत, 523 रुपये आहेत, तर 500 रुपये तर तुमचे निघतीलच, परंतु हे 23 रुपये पण मायनस होतील आणि तुमचे बॅलन्स 0 होईल, असं आहे। ओके, म्हणजे 23 रुपये ट्रान्झॅक्शन फी लागणार आहे। चला ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी बघा आता। चला आता शेवटची बातमी आहे, एवढी शेवटची बातमी बघा आणि आपण व्हिडिओ थांबूया। हे बघा वार, रशियाच्या 41 फायटर जेटला नष्ट करणारे FPO ड्रोन काय आहे, युक्रेनने कसा केला वापर, बघा युक्रेनने कसा केला वापर समजून घ्या। हे बघा रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध हे मागील 2 वर्षापासून सुरू आहे। कधी बॉम्ब हल्ला तर कधी मिसाईल हल्ला तर कधी सैन्याचा शिरकाव करून रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ला केला जात आहे। दुसरीकडे युक्रेन देखील रशियाच्या हल्ल्याला जुमानत नाही, त्यांनी देखील तोडीस तोंड देऊन पलटवार करणे सुरूच ठेवले आहे। अशातच आता युक्रेनने अतिशय नव्या पद्धतीने रशियाच्या हवाई तळांवर निशाणा साधला आहे। तर करोडो रुपयाचे बॉम्ब्स हवाई जेट नष्ट केल्याचे सांगितले आहे। हे बघा, तर करोडो रुपयाचे बॉम्ब्स हवाई जेट नष्ट केल्याचे सांगितले जात आहे। हे बघा 1 जून रोजी ऑपरेशन काय म्हटलेलं आहे ते बघा, आपल्याकडे ऑपरेशन सिंदूर राबवलं, आता 1 जून रोजी त्यांनी काय राबवलं बघा, त्यांनी बघा 1 जून रोजी ऑपरेशन स्पायडरवेब राबवले गेले। तर बघा त्यांनी स्पायडरवेब हे ऑपरेशन राबवलं। युक्रेनने 1 जून 2025 रोजी ऑपरेशन स्पायडरवेबद्वारे रशियन लष्करी विमानतळावर जोरदार हल्ला चढवला। या हल्ल्यात 40हून अधिक बॉम्बर्सना नष्ट केल्याचा दावा केला जात आहे, परंतु युक्रेनने यासाठी कोणतेही मोठे यश किंवा जेट वापरले नाही। त्यासाठी त्यांनी काय वापरलं, अतिशय स्वस्त किमतीत मिळणारे FPV ड्रोनचा वापर केल्याचे समोर आले आहे। त्याने महागडी रशियन विमाने नष्ट केली। चला हे ऑपरेशन नेमकं काय होतं, यासाठी किती खर्च लागला या संदर्भात माहिती आहे, परंतु आपला वेळ झालेला आहे, आपण इथे थांबणार आहोत आता। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे काही या बातमीमध्ये आता तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो आहे बघा, FPV हे जे काही ड्रोन आहेत, या ड्रोनचा वापर करून जे काही महागडी रशियन विमाने आहेत ती नष्ट केलेली आहेत। ओके, तर हा हल्ला केलेला आहे। तर बघा रशियाच्या 41 फायटर जेटला नष्ट करणारे FPV ड्रोन आहे, हे युक्रेनने हा वापर केला या ड्रोनचा आणि त्यानुसार हा हल्ला केलेला आहे। त्यामध्ये 41 फायटर जेटला नष्ट केलेला आहे। आलं तुमच्या लक्षात? चला ही बातमी तुम्हाला समजली। आता तुम्ही बघतच आहात भारत पाकिस्तानमध्ये पण असेच वातावरण चालू आहे आणि आपण देखील भारताने ऑपरेशन सिंधूर राबवून पाकिस्तानवरती हमला केला होता। चला
चला ठीक आहे, आपण ह्या सर्व बातम्या बघितल्या, सर्व बातम्या आपण समजून घेतल्या. पुढील बातमी बघा आता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व ताज्या बातम्या बघितल्या. आज रोजीच्या या महत्त्वाच्या बातम्या होत्या आणि तुम्हाला सर्वप्रथम मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती तुम्हाला दिली मी. तर कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बहिणींनो, त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलचे SMS चेक करत राहा. SMS ओके, SMS चेक करत राहा. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ शकतात आणि सांगितलं जात आहे की 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र मिळू शकतात. मे महिना आणि जून महिना या 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात 3000 रुपये येऊ शकतात आणि सुरुवात झालेली आहे. कारण आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील फक्त तुम्ही खातं चेक करत राहा, SMS चेक करत राहा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा ताज्या बातम्या असो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तुम्हाला माहितीच आहे सर्वांना, डेली आपल्या चॅनलवर 26-27 मिनिटाचा एक व्हिडिओ येतो, अर्धा तासाचा व्हिडिओ येतो. त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या जातात, सर्व ताज्या बातम्या सांगितल्या जातात. ठीक आहे, आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.